एका घरात किती बहिणी? तब्बल 26 लाख महिलांची चौकशी सुरू, सरकारचे मोठे पाऊल. 26 लाख बहिणींचा गोंधळ, सरकारची धडाकेबाज चौकशी. सत्य उघड झालं तर देश हादरेल. एका घरात किती बहिणी असू शकतात? 5, 6, जास्तीत जास्त 10. पण सरकारच्या नजरेत काही घरं अशी सापडलीत जिथे बहिणींची संख्या ऐकून तुम्हालाच धक्का बसेल. आणि याच संशयातून सुरू झाली आहे तब्बल 26 लाख महिलांची चौकशी. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 26 लाख. अलीकडे सरकारी योजनेच्या फायद्यांसाठी घेतलेल्या एका मोठ्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक माहिती समोर आली. अनेक घरांमध्ये नाते सांगताना बहीण हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जात होता. उदाहरणार्थ, एका घरात 8, 10, अगदी 15 बहिणी दाखवल्या गेल्या होत्या. पण प्रत्यक्षात त्या महिलांपैकी सगळ्या सख्या नसून वेगवेगळ्या कारणांनी नोंदवहीत बहीण म्हणून नोंद झालेली होती. योजनेचे लाभ जसे शिष्यवृत्ती, मोफत धान्य, महिलांसाठी कर्ज, पेन्शन, विधवा अनुदान, कौटुंबिक योजना हे मिळवण्यासाठी नातेसंबंध चुकीचे दाखवले जात असल्याचा संशय सरकारी अधिकाऱ्यांना आला. कारण नियमांनुसार काही योजना फक्त सख्या बहिणींनाच लागू होतात. पण जर कोणी काकू, आत्या, मैत्रीण किंवा इतर नातेवाईकांना बहीण म्हणून दाखवलं तर सरकारला नुकसान आणि खऱ्या हक्कदारांना अन्याय. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त टीमने चौकशी सुरू केली. एकूण चौकशीत समाविष्ट महिला 26 लाख. राज्यनिहाय तपास विशेष पथके घराघरात भेट देत आहेत. दस्तऐवज तपासणी, आधार, पॅन, जन्मतारीख, नातेसंबंध प्रमाणपत्र. बनावट नाते सिद्ध झाल्यास लाभ बंद, अधिक कायदेशीर कारवाई. या चौकशीवर जनता 2 गटात विभागली आहे. समर्थन करणारे म्हणतात, खोटं बोलून सरकारी पैसा उकळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. खऱ्या गरजूंचा हक्क वाया जाऊ नये. विरोध करणारे म्हणतात, हे पाऊल गरजेचं असलं तरी यात निरपराध महिलाही अडकू शकतात. चौकशी निष्पक्ष असावी. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि यूट्यूबवर या प्रकरणावर मीम्स आणि व्हिडिओंचा पाऊस पडतोय. काहींनी तर याला बहिणींच्या रेकॉर्ड ब्रेक केस नाव दिलं आहे. काही जण चेष्टेने म्हणतायत, आपल्या घरात फक्त 2 बहिणी, त्यामुळे आम्ही चौकशीतून वाचलो. समाजशास्त्रज्ञ सांगतात, भारतामध्ये महिला कल्याणासाठीच्या योजना खूप आहेत. पण त्यांचा गैरवापर झाला तर संपूर्ण सिस्टमवर परिणाम होतो. अशा चौकशा त्रासदायक वाटल्या तरी दीर्घकालीन फायद्यासाठी गरजेच्या आहेत. चौकशी अहवाल 6 महिन्यांत सरकारसमोर येणार आहे. बनावट नोंदी रद्द होतील, चुकीचे लाभ परत घ्यावे लागतील. भविष्यात अशा प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी नवी तांत्रिक प्रणाली लागू होईल. मित्रांनो, सरकारी योजनांचा फायदा खऱ्या हक्कदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण आपण स्वतः प्रामाणिक नसू तर अशा चौकशा आणि कडक नियम येणं अपरिहार्य आहे. तुमचं काय मत आहे? सरकारचं हे पाऊल योग्य आहे का, की यात निरपराध महिलाही अडकतील? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा.